क्या पूर्व नागपुर के विधायक हैं? कौन है? एक ही हैं। आप बताइए ना मुझे कौन है? तो आप मैं तो कह रही हूँ विधायक, मैं तो कह रही हूँ ना विधायक। पूर्व नागपुर में एक ही विधायक हैं। विधायक कृष्णा खोपड़े जी हैं और सुन लीजिए नाम लेने में आप आभाताई, तुम्ही खोपडे साहेबांचं नाव घेतलं, त्यांच्यावर असा पण आरोप केला जातो की त्यांचा सर्वाधिक वेळ नागपूर सुधार प्रन्यासमध्ये मध्येच जातो आणि सगळे भूखंडाचे व्यवहार ते तिथे बसून करतात. या आरोपामध्ये किती तथ्य आहे? ताई, निश्चितच पूर्व नागपूरची अनेक परिसरातले लोक नागरिक माझ्याकडे येतात. अशा अनेक तक्रारी मी एकत्रित करून ठेवल्या आहेत. त्याच्यावर माझा अभ्यासही सुरू आहे. जशी जशी त्या प्रकरणांवर मला निष्कर्ष मिळेल मी तसं तुम्हाला ती माहिती देईल. परंतु आपणास सांगते, हे अगदी तुम्ही सत्य म्हटलंय. बघा, हे तर मी आरोप लावत आहे म्हणजे खोटारडे आरोप करणं आमचं काम नाही. आणि मी आजपर्यंत जेही काही म्हटलं आहे ते मी आधाराच्या तथ्यावरच म्हटलेलं आहे. आधार आहे म्हणूनच मी आरोप लावती आहे. नागपूर सुधार प्रन्यासमध्ये बसून खरोखरच अधिकाऱ्यांवर प्रेशर टाकला जातो. अधिकारी प्रेशरमध्ये कसे चुकीची कामं करतात हे आपण आत्ताच बघितलेलं आहे. म्हणून हे सांगण्याची काही गरज नाही, कारण आनंद फानंदमध्ये कसा नोटीस दिला ते आपण बघितलेलं आहे. आणि प्रेशरमध्ये काम करतात. एका नाल्याचा आरण काढून टाकलं आमदाराच्या प्रेशरमुळे. अजून काय? म्हणजे प्रशासनावर एवढा दबाव आहे की प्रशासन चुकीचेही निर्णय घेण्याकरता कुठेही मागे पुढे पाहतो. ताई, तुमचा आरोप आमदारावर आहे की आमदारांच्या वरती आणखी कोणीतरी आहे की ज्यांचा आशीर्वाद या सगळ्या कामाला मिळतो भूखंडांचं श्रीखंड लाटण्यामध्ये? ताई, बघा, माझं स्पष्ट म्हणणं आहे की मला कुणाचा विरोध करायचा म्हणजे म्हणून विरोध करायचा नाही. पण जर एखाद्या जनप्रतिनिधीने जर चूक केली असेल तर ते आमच्यासारख्या जनप्रतिनिधीने त्याच्या विरोधात संघर्ष केलाच पाहिजे आणि निषेध केलाच पाहिजे. कारण हे काम माझ्या खर्च नाही, हे काम जनतेच्या हिताचं आहे. म्हणून कारण आम्ही जनतेचे सेवक आहोत. आता ते विधायक महोदयांनी बघितलं पाहिजे की त्यांना जनहितामध्ये काम करायचं आहे की स्वतःच्या इगोवर काम करायचंय. त्यांचं इगो कुठे ना कुठे हर्ट झालं की आभा पांडेंनी तक्रार केल्यामुळे त्या व्यक्तीचं बांधकाम तुटला. पण तो जनप्रतिनिधी हे समजायला तयार नाही आहे की माझ्या म्हणण्यावरून तर प्रशासनाने तोडलं नसेल. प्रशासनाने जाऊन ती शहानिशा केली. महानगरपालिकेने आधी सांगितलं, पत्रावर लिहिलेलं आहे की पांधन रस्त्यावर तो बांधकाम आहे. तशाच प्रकारे NITने सुद्धा तिथे जाऊन बघितलं. तेव्हा जेव्हा त्यांना आढळलं की तिथे तो जो बांधकाम आहे तो अवैधरित्या आहे, अतिक्रमण केलेलं आहे, रस्त्यावरचं अतिक्रमण आहे, म्हणून त्यांनी काढलं. आता जनता माझ्याकडे आली होती म्हणून मी मीडिया साहेबांबरोबर बोलली. परंतु कुठे ना कुठे विधायक साहेबांचा इगो हर्ट झाला. आता त्यांनी सुद्धा या विषयाला इगोवर धरून जर धार्मिक स्थळांवर जे स्वतःला सांगतात की आम्ही रामभक्त आहोत आणि रामभक्त असून हनुमानजींचं जर मंदिर पाडत असेल आणि भगवान गौतम बुद्धजींच्या विहारावर जर कोणी येत असेल, त्याला हातोडा मारण्याकरता जर कोणी येत असेल तर आम्ही हे सहन करणार नाही. कारण नियम बाह्य जी कारवाई त्यांनी प्रशासनावर दबाव टाकून करायला लावली त्याच्या विरोधात आमचा निषेध आणि आमचा संघर्ष सुरू राहणार आहे.